नमस्कार, आर के रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज बटाट्याचे चिप्स कसे बनवायचे याची रेसिपी शेअर करणार आहे। जसे मार्केटमधले विकतचे चिप्स असतात ना, अगदी तसेच बनतात। तर आवाजावरून तर समजलंच असेल की हे किती कुरकुरीत असे बनलेले आहेत आणि अगदी वर्षभर टिकतात। बनवायला खूप सोपे आहेत। रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। आणि हे चिप्स वाळवण्यासाठी उन्हाची पण गरज नाहीये, सावलीमध्ये पण हे खूप छान बनतात। आता इथे मी घेतलेले आहेत चिप्स बनवण्यासाठी 4 किलो बटाटे। तुम्हाला हवे असतील तर तुम्ही कमी बटाट्याचे चिप्स पण बनवू शकता। आता हे बटाटे एकदम स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे आहेत। तर 2 वेळा पाणी बदलून मी बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तर बघा, धुतल्यानंतर मी परत एकदा पाणी बदललेलं आहे आणि आता आपल्याला याच्या साली काढून घ्यायच्या आहेत। तर हे जे पिलर आहे ना, त्याने बटाट्याच्या साली एकदम व्यवस्थित अशा सेपरेट होतात। तुमच्याकडे जर हे नसेल तर तुम्ही चाकूने पण करू शकता। आणि बटाट्याच्या साली काढून झाल्यावर बटाटा पाण्यातच ठेवायचा आहे, नाहीतर तो लाल पडू शकतो। तर बघा, सगळ्या बटाट्यांच्या साली मी काढून घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ पाण्यात बटाटे ठेवलेले आहेत। आता परातीमध्ये परत एकदा स्वच्छ दुसरं पाणी घेतलेलं आहे आणि इथे स्लायसर घेतलेला आहे आणि बस आता आपल्याला बटाट्याचे असे स्लाइस बनवायचे आहेत। वरच्या बाजूने खालीपर्यंत बटाटा थोडंसं जोर देऊन घासला की खाली एकदम पातळ अशा स्लाइस बनल्या जातात। हे बघा, अशा पद्धतीने। तर हे स्लाइस इतके परफेक्ट बनलेले आहेत की असं वाटतंय मशीननेच बनवलेले आहेत। बघू शकता तुम्ही, खूप पातळ पण नाहीयेत आणि खूप जाड पण नाहीयेत। तर बस अशाच पद्धतीने मी सगळ्या बटाट्यांच्या स्लाइस बनवून घेत आहे। आणि बटाट्याचे स्लाइस बनवले ना तर ते पाण्यातच बनवायचे, नाहीतर या स्लाइस पण लाल पडू शकतात। म्हणूनच मी इथे परातीतच पाणी घेतलेलं होतं आणि त्याच्यातच स्लाइस बनवत होते। तर बघा, सगळ्या 4 किलो बटाट्याच्या स्लाइस बनवलेल्या आहेत आणि किती परफेक्ट आणि किती छान असे झालेले आहेत। तर आता मी इथे कढईत ठेवलेलं आहे पाणी। 4 किलो बटाट्यांसाठी साधारण 4 लिटर पाणी ठेवलेलं आहे। त्यामध्ये 3 मोठे चमचे मी बारीक मीठ घेतलेलं आहे, त्याचबरोबर एक छोटा तुरटीचा तुकडा। आता तुरटी ना यामध्ये नक्की ऍड करा। तुरटी टाकल्यामुळे काय होतं, हे जे चिप्स आपण बनवणार आहेत ते सावलीत जरी वाळवले ना तरीही काळे नाही पडत। जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तरीही हे चिप्स बनवू शकतो। बस पाण्यामध्ये ना तुरटी टाकायची। आता हे पाणी थोडंसं गरम झालेलं आहे, तर यामध्ये मी हे चिप्स टाकत आहे। गॅसची फ्लेम हाई केलेली आहे। तर हे चिप्स ना मधून मधून साइड फ्लिप करत आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। 60 to 70% पर्यंतच कुक होईल एवढेच शिजवायचे आहेत, खूप जास्त नाही शिजवायचे। जर खूपच सॉफ्ट झाले तर याचे छोटे छोटे तुकडे होतात आणि मग चिप्स व्यवस्थित बनत नाही। आणि जर हे चिप्स कच्चे राहिले तर ते सुकवल्यानंतर किंवा वाळवल्यानंतर काळे पडू शकतात। म्हणून हे एकदम परफेक्ट असे आपल्याला कुक करायचे आहेत। तर बघा, पाण्याला उकळी आल्यानंतर मी 4 ते 5 मिनिटं हे शिजून घेतलेलं आहे आणि 60 to 70% पर्यंत कुक झालेलं आहे। एकदम परफेक्ट असं झालेलं आहे। तर हे किती शिजलंय किंवा कितपत शिजवायचं हे जर समजत नसेल तर स्लाइस बघा, एक असा हातात घ्यायचा आणि हातावरती ठेवल्यानंतर बघा एकदम ट्रान्सपरंट असा दिसत आहे, म्हणजे हा एकदम परफेक्ट कुक झालेला आहे। नाहीतर मग एक स्लाइस खाऊन बघायची, खाल्ल्यानंतर तोंडात थोडंसं सॉफ्ट पण वाटेल आणि हलकंसं यामध्ये कच्चपण पण असेल, तर हे परफेक्ट असं शिजलेलं आहे। तर आता आपल्याला हे चिप्स म्हणजे हे स्लाइस जे आहेत ते एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत, म्हणजे यातलं पूर्ण पाणी निथळून जातं। आणि पाणी निथळल्यानंतर इथे बघा, माझ्या एका रूम मध्ये ना थोडंसं ऊन येतं, तर एका बेडवरती मी ओढणी टाकलेली आहे आणि त्याच्यावरती एक एक स्लाइस सेपरेट सेपरेट ठेवत आहे। स्लाइस एकावरती एक नाही टाकायचे, नाहीतर मग ते सुकवल्यानंतर एकमेकांना चिटकून राहतात। त्याच्यामुळे एक एक स्लाइस ठेवायची, थोडं थोडं अंतर ठेवून। तर बघा, एक एक करून सगळे चिप्स मी व्यवस्थित असे पसरवून घेतलेले आहेत। तर बस आता याला मी असंच एक दिवस पूर्ण सुकून देणार आहे। तर हे बघा, दुसऱ्या दिवशी चिप्स किती छान असे वाळलेले आहेत। मी याला एका जागेवरती केलेला आहे आणि रात्रभर याला मी पातळ कपड्याने झाकून ठेवलेलं होतं। आता हे एकदम कडक असे झालेले आहेत, त्यामुळे मी याला बरणीत भरून ठेवलेलं आहे। आता हे चिप्स ना आपण 1 ते 2 वर्ष स्टोर करून ठेवू शकतो। तसे हे एवढे टेस्टी बनतात की थोड्याच दिवसात संपून जातात, पण ठेवायचंच असेल तर 2 वर्षापर्यंत पण ठेवू शकतो। तर आता थोडे चिप्स मी फ्राय करून दाखवते। तर बघा, उपवास असेल तर तुपात तळायचे, उपवास नसेल तर तेलात तळले तरीही चालतात। बस तेल थोडंसं गरम झालं की तेलामध्ये चिप्स सोडायचे आणि अगदी काही सेकंदातच हे छान फ्राय होतात। आता हे अगदी पांढरे शुभ्र झालेले आहेत, लाईट मुळे ना थोडेसे पिवळसर असे दिसत आहेत। तर हे कुरकुरीत असे चिप्स तयार आहेत। आजकाल ना छोट्या छोट्या मुलांना चिप्स भयंकर आवडतात, तर बाहेरचे पाम तेलात तळलेले चिप्स वगैरे देण्यापेक्षा हे घरी बनवलेले चिप्स तुम्ही नक्कीच देऊ शकता। तर बघा, एकदम क्रिस्पी असे आपले चिप्स तयार आहेत। तसं शिजवताना मीठ टाकलं होतं, पण चटपटीत होण्यासाठी मी थोडंसं वरून मीठ, चाट मसाला आणि चिली फ्लेक्स पण टाकलेले आहेत। तर रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। मस्त।
थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.